नमस्कार. मी अमोल गावडे सामाजिक संघर्ष यूट्यूब चॅनलमधून बोलत आहे. आंटी का नंबर सार्वजनिक शौचालयात मिळतात हा आमच्या आजचा व्हिडिओचा विषय आहे. ॲक्च्युअल आम्ही लग्न जुळवतो आहे, यूट्यूबमार्फत लग्न जुळवतो आहे आणि प्रचंड कॉल येत असतात, प्रचंड मेसेज येतात आम्हाला की बरेच लोक सांगतात मुलींचे नंबर द्या, वधूंचे नंबर द्या. मित्रांनो, अशा कुठल्या मुलींचे नंबर व्हायरल करणं किंवा देणं म्हणजे खूप मोठा गुन्हा आहे तो, हे लक्षात घ्यायला पाहिजे. पण तुम्ही कसं, तुम्हाला घाई असते आणि तुम्हाला हे कळत नाही की कुठल्या मुलीचा नंबर जर व्हायरल झाला तर एक विचार करू शकता तुम्ही की त्या मुलीला किती लोक चिडतील. प्रचंड लोकांची लग्न जुळत नाही आहेत. मग त्यासाठी जे सुशिक्षित लोक आहेत ते बरोबर चॅनल बघतात. आमचा जो चॅनल आहे सामाजिक संघर्ष या नावाने चॅनल आहे, तो अवश्य बघा एकदा. आणि जर तुम्हाला काहीच करता येत नसेल, काहीच म्हणजे हातपाय हलवता येत नसतील तर काय करा, फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी काहीच करू नको, सबस्क्राईब करा. त्याला ₹1 लागत नाही. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. हवं तर कुणाला विचारा, अडाणी लोक पण सांगतील तुम्हाला. पण तुम्ही हे डोकं चालवत नाही. तुम्ही काय करता, लगेच नंबर पाहिजे. कसं भेटणार? एक विचार करा. मुलींचे नंबर असं व्हायरल करायला मी जेलमध्ये जाणार, हे लक्षात यायला पाहिजे. मित्रांनो, हे बघा, तुम्ही चांगली लोक आहात, तुम्हाला मी वाईट म्हणत नाही आहे, पण मला एवढा राग येतो तुमचा की असे प्रश्न विचारू नका मला. मी त्यासाठी नाही सामाजिक संघर्ष चॅनल का तयार केला आहे, मी का संघर्ष करतो एवढा. बऱ्याच लोकांची लग्न जुळत नाही, गरीबातल्या गरीबाचे लग्न मला जुळवायचं आहे, यासाठी मी चॅनल काढला आहे. आणि या चॅनलवरती आम्ही बातम्या घेतो आहे, लग्नाच्या बातम्या असतात. डायरेक्ट फोन नंबर शो करतो आहे, नवरा मुलांचे नंबर शो करतो आहे. का नवरा मुलाला कुठली मुलगी छेडणार नाही, कळलं ना. तर त्यामुळे नवरा मुलांचे नंबर आम्ही शो करतो, जेणेकरून काय होतं की मुली ज्या बघतात, प्रत्येक मुलीला लग्न करायचं असतं, प्रत्येक मुलीला लग्न करायचं आहे, परंतु काय होतं त्यांना ती बातमी चांगली मिळत नाही. आणि आमच्या यूट्यूबमार्फत प्रचंड मुली चिकटलेल्या असतात. यूट्यूबला बघा, भरपूर रिझल्ट मिळतो, चांगला रिझल्ट मिळतो आहे, कारण प्रचंड मुली बघत आहेत. मग त्यातल्या काही मुलींना जी माहिती तुमची पटते त्या मुली तुम्हाला कॉल करतात. आणि तुम्हाला सवय नसेल, ऐकायचं सवय नसेल असं, कारण काय तुम्हाला कधी कुठल्या मुलीने उत्तरच दिलं नाही असं तुम्हाला वाटतं आहे आणि होणारच नाही असं तुम्हाला वाटतं आहे. पण असं काही नाही आहे. तुम्हाला स्वतःहून मुलींचे कॉल येतात, स्वतःहून. ज्या मुलीला आवडेल ती मुलगी कॉल करते. उगाच कुठलीही मुलगी कॉल करणार नाही, लक्षात घ्या. जिला खरंच गरज आहे तीच मुलगी कॉल करते, म्हणजे रिझल्ट छान भेटणार. तुमचं प्रोफाईल सांगितलं जातं इथे, तुमचं नाव आणि फोटो गुप्त ठेवला जातो आणि तुमचं प्रोफाईल फक्त शो केलं जातं. त्यामुळे काय होतं, त्यावेळी समोरचे लोकांना ज्यांना आवडतं ते लोक तुम्हाला स्वतःहून बघतात, कळलं ना. आम्ही लोकेशन शेअर करतो आहे, म्हणजे जर तुम्ही अमुक अमुक ठिकाणचे असाल, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही मुंबईचे आहात, तुम्ही मुंबईचं लोकेशन आम्ही लावणार. म्हणजे याचा अर्थ काय होतो की मुंबईमधल्या मुली बघणार. तुम्ही गुजरातचे असाल तर गुजरातचं लोकेशन लावणार, कुठे असाल तिथलं लोकेशन लावणार. म्हणजे याचा अर्थ काय, तिथल्या मुली बघतात. हेडिंगला असतं अमुक अमुक ठिकाणचा नवरा मुलगा, जर मुलीला त्या ठिकाणचा नवरा मुलगा चालतोय तर त्या मुली बघणार. दुसऱ्या ठिकाणचं पाहिजे, दुसऱ्या ठिकाणचं बघणार. प्रचंड व्हिडिओ टाकलेले आहेत आम्ही, 1000च्या वरती व्हिडिओ टाकलेत. याचा अर्थ काय, बऱ्यापैकी लोकांचं प्रेम मिळतं आहे आम्हाला. प्रचंड लोकांच्या कमेंट, चांगल्या चांगल्या कमेंट येत आहेत आम्हाला. आणि लग्न जुळायलाच पाहिजे, गरीबातल्या गरीबाचं लग्न जुळलं पाहिजे, या हेतूने आम्ही चॅनल बनवलं आहे. आणि जुळलंच पाहिजे, इथे जुळायलाच पाहिजे. कारण काय, कारण डायरेक्ट नंबर दिसतो आहे, इथे कुठल्या मध्यस्थाची गरज नाही. मुली मध्यस्थावर विश्वास ठेवत नाही. कुठल्याही मुलीचे पालक मध्यस्थी म्हणजे एजंटवरती विश्वास ठेवत नाहीत. का, कारण मुलींचे फोटो व्हायरल होत आहेत, चुकीच्या ठिकाणी जात आहेत. मग का जाणार विवाह केंद्रात मुली, म्हणून विवाह केंद्रामध्ये कामं होत नाही, त्याचं कारण ते आहे. म्हणून आम्ही एक छोटासा संघर्ष करतो आहे. आम्ही चॅनलवरती नवरा मुलांचे रेकॉर्डिंग आम्ही पोस्ट करतो आणि त्यामुळे काय होतं, वधू ज्या आहेत त्या वधू स्वतःहून बघतात आणि वधू स्वतःहून त्यांना कॉल करतात. ज्या मुलीला पसंत आहे त्या वधूचे पालक, नातेवाईक कोणीतरी कॉल करतात, कळलं ना. एवढं सोपं आहे, काही कठीण नाही आहे. तुम्ही चॅनल नीट बघा,
तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला बरोबर तुम्हाला बातमी मिळत राहतील. मी इथे काय करतो हे सगळं दिसत राहील तुम्हाला. कळलं ना? म्हणून सबस्क्राईब करायचं. सबस्क्राईब केल्याने माझा फायदा काही नाही आहे. मला पैसे मिळत नाही साहेब. तुम्ही जे सबस्क्राईब करता त्याचे मला पैसे नाही मिळत. त्यामुळे एकदा सबस्क्राईब करून बघा. तुमच्या लक्षात येईल किती फायद्याचा चॅनल आहे तो. मला व्हिजिटचे पैसे भेटतात. व्हिजिट म्हणजे काय? तुम्ही जे चॅनल बघता त्याचे पैसे मिळतात. समजलं ना? मित्रांनो, मी कॉल घेतो. परंतु लक्षात घ्या, जर तुम्हाला कळत नसेल तर कोणाची तरी मदत घ्या. धन्यवाद.